विद्यार्थ्यांनो, मी जयंत रोहनकर, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तुळशीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत डेटा वेअरहाऊसिंग आणि मायनिंग सब्जेक्टबद्दल. यामध्ये आपण बेसिक माहिती शिकणार आहोत. व्हॉट इज डेटा वेअरहाऊस, म्हणजे डेटा वेअरहाऊस काय आहे आणि याचा उपयोग काय आहे ते बघणार आहोत. याच्यामध्ये आपण बघणार आहोत सब्जेक्ट ओरिएंटेड काय असते, इंटिग्रेटेड म्हणजे काय असते, टाईम व्हॅरियंट म्हणजे काय असते आणि नॉन व्होलॅटाईल म्हणजे काय असते. मित्रांनो, डेटा वेअरहाऊस हा एक इम्पॉर्टंट महत्त्वपूर्ण सब्जेक्ट आहे, विषय आहे, जे की आजच्या आधुनिक युगात डेटा कलेक्शन मीन्स माहिती गोळा करण्यासाठी आणि त्याच्यावरती ॲनालिसिस करण्यासाठी उपयोगात येतो. विदाऊट ॲनालिसिस म्हणजे माहिती आणि ॲनालिसिस शिवाय आपण कोणतीच गोष्ट प्रेडिक्ट करू शकत नाही, म्हणजे त्याचा विचार करू शकत नाही की फ्युचरमध्ये काय होईल. म्हणून हा विषय खूप महत्त्वपूर्ण आहे. जर आपल्याला काहीतरी प्रेडिक्शन आणि काहीतरी डिसिजन घ्यायचे असतील, निर्णय घ्यायचा असेल, तर आपल्याला हा सब्जेक्ट उपयोगी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, डेटा वेअरहाऊस म्हणजे काय असते. जर आपण याची व्याख्या बघायची आहे तर डेटा वेअरहाऊस म्हणजे गॅदरिंग और एकत्रीकरण ऑफ सब्जेक्ट ओरिएंटेड, इंटिग्रेटेड, टाइम व्हॅरियंट अँड नॉन व्होलॅटाईल टाईप ऑफ डेटा. मीन्स या सर्व प्रकारच्या डेटाचं कलेक्शन हे येते डेटा वेअरहाऊस म्हणजे. आणि आपल्याला ह्या सर्वांचं कलेक्शन, एकत्रीकरण का बरं करायचं आहे तर ते आपण एक एक करून बघू. पण सुरुवातीला मी सांगू इच्छितो की याचं एकत्रीकरण आपण याच्यासाठी करतो, जेव्हा कोणत्याही कंपनीला, कोणत्याही ऑर्गनायझेशनला काही डिसिजन घ्यायचे असते. सपोज समजा एखादी कंपनी लॉसमध्ये गेली, तिला प्रॉफिट नाही झाला आणि त्यांना फाइंड आउट करायचं आहे, सर्च करायचं आहे किंवा शोधून काढायचं आहे की काय आपलं चुकलं की ज्यामुळे आपली कंपनी लॉसमध्ये गेलेली आहे, नुकसान झालेलं आहे आपल्या कंपनीला. तर ते शोधायसाठी आपण यूज करू डेटा वेअरहाऊस. याच्यामध्ये आपण एकत्रित करू या विविध प्रकारच्या पॅरामीटर्स, म्हणजे ह्या फील्ड्स आपण यामध्ये एकत्रित करू आणि याच्यावरती आपण अभ्यास करून मग आपण याचं ॲनालिसिस करू. त्याला म्हणतात डेटा वेअरहाऊस. तर आधी आपण बघू सब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय असते. सब्जेक्ट ओरिएंटेड डेटा वेअरहाऊसमध्ये असणारा एक पार्ट आहे. डेटा वेअरहाऊस आपण बनवतो, डिझाईन करतो आणि डेव्हलप करतो फॉर सब्जेक्ट, म्हणजे फक्त एखाद्या सब्जेक्टसाठी, एखाद्या सब्जेक्टशी निगडीत आपण डेटा वेअरहाऊस बनवतो. सब्जेक्ट म्हणजे काय असते. सब्जेक्ट म्हणजे कोणतीही गोष्ट ज्या विषयाशी निगडीत आपल्याला डेटा कलेक्ट करायचा आहे, डेटा एकत्रित करायचा आहे, त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. जसं की कंपनीमध्ये डिपार्टमेंट असतात, तर डिपार्टमेंटचा डेटा गोळा करण्यासाठी आपण डेटाबेस, आपला डेटाबेस बनवू. तर त्या डिपार्टमेंटच्या नावाने जे आपण एक फाईल बनवू त्याला म्हणतो आपण सब्जेक्ट. तर आपण इथे एक एक्झाम्पल घेऊ की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे एक डिपार्टमेंट आहे आणि याच्या अंडरमध्ये आपल्याला डेटा कलेक्ट करायचा आहे, डेटा गोळा करायचा आहे. आपण याच्यामध्ये एक विद्यार्थ्यांचा डेटा, स्टुडंट्स, स्टुडंट्सचा डेटा आपण कलेक्ट करू. तर आपण म्हणू की बा ते सब्जेक्ट आहे. स्टुडंट म्हणजे एक सब्जेक्ट आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंडरमध्ये स्टुडंट म्हणजे एक सब्जेक्ट आहे. अशा प्रकारे आपण विविध सब्जेक्टचा
डेटा गोळा करू शकतो आणि त्याच्यावरती त्याचं ॲनालिसिस करू शकतो. त्याच्यामध्ये शोधू शकतो की कोणता विद्यार्थी फर्स्ट आहे, कोणता टॉपमध्ये आहे, कोणी किती फीज भरलेली आहे, कोणाचा परफॉर्मन्स कसा आहे, हे आपण व्यवस्थितपणे ॲनालिसिस करून बघू शकतो. मग नंतर आपण बघू इंटिग्रेटेड म्हणजे काय असते. तर इंटिग्रेटेड म्हणजे आपण डेटा वेअरहाऊसमध्ये कुठना आपण डेटा कलेक्ट करू शकतो आणि त्या डेटाचं स्वरूप काय असू शकतं. तर आपण इंटिग्रेटेड डेटा वेअरहाऊस म्हणताना असं म्हणू शकतो की डेटा वेअरहाऊसमध्ये आपण इंटिग्रेटेड प्रकारचे डेटा वेगळ्या निरनिराळ्या प्रकारचा डेटा घेऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की डेटा असतो एक डॉक्युमेंट फाईल, वर्ड फाईल, एक्सेल फाईल आणि JPEG आणि अशा प्रकारच्या भरपूर फाईल आहेत ज्याच्यामध्ये आपण डेटा कलेक्ट करू शकतो. आणि निरनिराळे टाईप्स आणि प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण डेटा कलेक्ट करू शकतो. आणि ह्या डेटा वेगळा आहे, पण आपल्याला एका फॉर्मॅटमध्ये एका प्लॅटफॉर्मवरती त्याला आणून स्टोअर करायचा आहे, जेणेकरून नंतर आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे कोणत्या सब्जेक्टबद्दल, तर तेव्हा तो डेटा आपल्याला कामी येईल. नंतर आहे टाईम व्हॅरियंट. डेटा वेअरहाऊस हे काम करतं तर एका विशिष्ट टाईम लिमिटमध्ये, म्हणजे जो डेटा वेअरहाऊसमध्ये राहील तो फक्त आज, काल किंवा परवाचा डेटा नाही राहणार, तर तो एक 5 वर्ष आधीचा, 10 वर्ष आधीचा असा डेटा आपण करू आणि आपण त्या डेटाला अशा प्रकारे सेव्ह करू डेटा वेअरहाऊसमध्ये की तो आपल्याला ॲनालिसिस करताना कामी येईल. आणि तो डेटा म्हणजे टाईम व्हॅरियंट डेटाबेस म्हणतो आपण त्याला. तर हे एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, महत्त्वाचं व्हेरिएबल आहे डेटा वेअरहाऊसचं. नंतर नॉन व्होलॅटाईल म्हणजे काय असते डेटा वेअरहाऊसमध्ये. तर डेटा वेअरहाऊसमध्ये आपण एकदा डेटा बनवला, एकदा डेटा टाकला, एकदा डेटा एंटर केला का नंतर मग आपल्याला म्हणजे आपण त्या डेटाला चेंज करू शकत नाही, बदलवू शकत नाही. म्हणून जेव्हा आपण डेटा वेअरहाऊस डिझाईन करतो तेव्हाच आपल्याला डेटा आपला कसा राहील आणि काय त्याच्यामध्ये डिटेल्स राहील, माहिती काय राहणार, हे आपल्याला आधीच ठरवून ठेवावं लागेल आणि त्याच्यानुसारच आपल्याला डेटा वेअरहाऊस डिझाईन करावं लागेल आणि बनवावं लागेल. तर या 4 गोष्टी डेटा वेअरहाऊस डिझाईन करताना, बनवताना खूप आवश्यक आहेत. तर मित्रांनो, मला असं वाटते की तुम्हाला हे कळलं असेल की डेटा वेअरहाऊस काय असते आणि त्याला लागणाऱ्या गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी काय आहे की जेणेकरून डेटा वेअरहाऊस महत्त्वपूर्ण बनेल. तर आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.